नमस्कार. सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता कमी मिळाला असेल आणि 100% ते पोषण ट्रॅकरवरती काम केलं असेल आणि कमी भत्ता मिळाला असेल, तर अर्ज कसे करायचं आणि अर्ज आपल्याला कसे लिहायचं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा, अर्ज आपण जेव्हा रायटिंग केल्यानंतर आपल्याला कुठे जाऊन सबमिट करायचं आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला अर्ज दिसत असेल. या अर्जानुसार तुम्हाला अर्ज टायपिंग करायचं आहे आणि तुम्हाला जर हा अर्ज हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा PDF दिले. ते इंग्लिश फॉर्मॅटमध्ये असेल आणि मराठी फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला जीमेलवरती कमेंट करून हे मराठी फॉर्मॅटचं मागवू शकता. चला तर आपल्याला अर्ज कसे करायचं आणि कसे लिहायचं ते बघू आपण. जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना 100% काम केलेले असून प्रोत्साहन भत्ता कमी मिळाला असेल तर ही अत्यंत गंभीर आणि न्याय मागणारी बाब आहे. यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे लेखी अर्ज करून चौकशी व दुरुस्तीसाठी मागणी करू शकतात. तर आपल्याला अर्ज आता कसे रायटिंग करायचं आहे तर बघा, या स्क्रीनवरती तुम्हाला अर्ज दिसत असेल. असंच अर्ज तुम्हाला लिहायचं आहे. तर अर्जामध्ये काय काय दिले आणि कसं लिहायचं तर बघा, प्रति लिहायचे. प्रति लिहिल्यानंतर प्रकल्प अधिकारी CDPO असं तुम्ही त्या ठिकाणी प्रतिमध्ये लिहायचं आहे. CDPO हे ब्रॅकेटमध्ये करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्ज दिसते, असं अर्ज लिहायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं, प्रकल्पाचं नाव लिहायचं त्या ठिकाणी प्रतिमध्ये. प्रकल्पाचं नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड हे प्रतिमध्ये आपल्याला लिहायचं आहे. नंतर दुसरं आहे बघा, विषय. आपला विषय काय असेल अर्जासाठी विषय लिहायचं. प्रोत्साहन भत्ता कमी मिळाल्याबाबत चौकशी व दुरुस्तीबाबत विनंती अर्ज तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर विषय काय लिहायचं तुम्हाला, प्रोत्साहन भत्ता कमी मिळाल्याबाबत चौकशी व दुरुस्तीबाबत विनंती असं तुम्ही या ठिकाणी विषयामध्ये लिहायचं आहे. नंतर आपल्याला पुढं काय असेल, अर्जदार वगैरे काही लिहायची गरज नाही. आपल्याला मध्येच उल्लेख करायचे आहे. अर्जदार तुम्ही अर्जाचं फॉर्मॅट पाहिलं असेल, पण तसं नाही लिहायचं आपल्याला. तर महोदय, महोदया, नंतर आपल्याला मी डॅश डॅश, तुमचं जे अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल त्यांचं नाव द्यायचं, पूर्ण नाव. नंतर अंगणवाडी क्रमांक, नंबर द्यायचं, अंगणवाडी क्रमांक, गाव तुमचं कोणतं गाव आहे, विलेज काय आहे आणि येथे कोणत्या पदावर आहे तुम्ही. सेविका मदतनीस म्हणून कार्यरत आहे. मी माझे सर्व काम 100% पूर्ण केले आहे. यामध्ये दररोजची हजेरी, पोषण ट्रॅकरमध्ये एंट्री, लसीकरण, गृहभेटी आणि बालविकास कार्यक्रम, माता सभामध्ये सहभाग आणि इतर सर्व शासकीय आदेशाचे पालन केले आहे असं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आपल्याला तरीसुद्धा मला या महिना म्हटलं आहे या ठिकाणी, महिन्यासाठी मिळालेला प्रोत्साहन भत्ता अपेक्षापेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे माझ्या कामगिरीबद्दल चुकीची नोंद किंवा पेमेंटमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याची शक्यता वाटते मला असं लिहायचं. नंतर आपल्याला आपण कृपया याची चौकशी करावी, योग्य ती दुरुस्ती करावी आणि म्हणून मला पूर्ण प्रोत्साहन भत्ता मिळावा अशी विनंती आहे. आता हे अर्ज असं लिहायचं. अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल साईडला. आपलं नाव, आपला विश्वासू, नंतर आपले नाव, आपलं अंगणवाडी सेविका मदतनीस आहे का ते पद लिहायचं आहे. नंतर अंगणवाडी क्रमांक द्यायचं आहे. आपलं कॉन्टॅक्ट नंबर खाली लिहायचं आहे. कॉन्टॅक्ट नंबर लिहिल्यानंतर आपलं गाव, आपलं तालुका, आपला जिल्हा, आपला जन्मतारीख हे सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला जर प्रोत्साहन भत्ता कमी मिळाला असेल, तुम्ही 100% काम करूनसुद्धा तुम्हाला जर कमी मिळालं असेल तर तुम्ही अर्ज असं करू शकतात. या अर्जाची तुम्हाला प्रिंट हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि डायरेक्ट काय करायचं आहे, तुम्हाला हे अर्ज पूर्ण फॉर्मॅट आहे, हे फॉर्मॅट असं आहे तसंच तुम्ही लिहायचं आहे. लिहून नंतर आपल्याला काय करायचं, आणखी आपल्याला आता हे अर्ज झाल्यानंतर एक महत्त्वाची अपडेट बघा, पुढील काय करायचं आपल्याला, पुढे काय करायचं आहे, हा अर्ज प्रिंट करून CDPO कार्यालयात द्यायचं आहे. बघा, 2 प्रत करायचे तुम्हाला आणि तुम्हाला कुठे जमा करायचं, CDPO कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचे. अर्जाची एक प्रत स्वतःकडे जवळ ठेवायची. आता तुम्ही 2 प्रिंट केले असेल तर तुम्ही CDPO ऑफिस कार्यालयामध्ये जमा करते त्या ठिकाणी तुमचं एका जे तुम्ही झेरॉक्स केलं असेल त्याच्यावर शिक्का आणि सही घेऊन ठेवायचं आहे तुम्हाला.
तुमच्याकडे हे प्रूफ असेल, स्वीकाराची पावतीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते. तर म्हणजे तुम्हाला जर काही प्रूफ हवं असेल तर तुम्ही पावतीसुद्धा मागू शकता त्या ठिकाणी. आणि 7-15 दिवसात उत्तर मिळाल्यास बघा, 7 ते 15 दिवसात उत्तर मिळाल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी DWCDO यांच्याकडे तक्रार करा. नंतर गरज भासल्यास RTI माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागा. तर बघा, तुम्हाला जर गरज भासली तर RTI थ्रू तुम्ही तुमचं डिटेल मागू शकतात. सेविका आणि मदतनीस ताई, तुम्हाला किती पैसे मिळाले, किती पैसे नाही मिळाले. आणि जर तुम्हाला तुम्ही 100% काम केलं आहे आणि तुम्हाला जर प्रोत्साहन भत्ता कमी मिळत असेल तर तुम्ही RTI मागवल्यानंतर तुम्हाला 100% सर्व डिटेल समजेल. कोणत्या महिन्याला किती पैसे मिळाले, कोणत्या महिन्याला काय मिळाले, हे सर्व डिटेल RTI थ्रू तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही मागवू शकता. या पद्धतीने आपल्याला अर्ज करायचे. आता सेविका आणि मदतनीस ताईस भरपूर कन्फ्युजन आहे. ते कुठे त्यांना विचारत आहे, सुपरवायझरला विचारत आहे. सुपरवायझरला सुद्धा एवढं अपडेट नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट अर्ज करायचं आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल, कुठेही असेल, तुम्हाला काय करायचं आहे, या फॉर्मॅटमध्ये अर्ज लिहायचं आहे. अर्ज लिहिल्यानंतर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे, ऑनलाईन घरी बसून RTI ॲप्लिकेशन अप्लाय करून द्यायचं आहे. RTI ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर तुमची सविस्तर सर्व डिटेल, पूर्ण वर्षाचं कोणत्या महिन्याला किती पैसे आणि कोणते पैसे आले तुमच्या अकाउंटमध्ये आणि तुम्हाला प्रोत्साहन भत्त्यामध्ये किती पैसे मिळाले आहेत. बघा, ₹1सुद्धा कमी असेल तरी जसं आहे तसंच RTIमध्ये तुम्हाला सर्व डिटेल मिळणार आहे. या पद्धतीने आपण सर्व डिटेल मागवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण सेविका आणि मदत ताई हे कन्फ्यूज झाले. ज्यांना माहीत नाही की आपले डिटेल आता काय करायचं, आपल्याला एवढे पैसे मिळाले, आपल्याला काही सेविका मदतनीस ताईंना तर जे त्यांचं बिल काढतात, बिल काढल्यानंतर बिलसुद्धा त्यांना कमी जास्त होतो. तर आपल्याला त्या ठिकाणी RTIमध्ये सर्व समजेल की आपण जे बिल आपण त्या ठिकाणी सबमिट केलं होतं आणि त्यानुसारच आपल्याला बिल मिळालं आहे का, ते सुद्धा आपण चौकशी करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.